छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तहसील कार्यालयाच्या समोर श्री प्रकाश पारखे यांनी प्रशासनाला जागा करण्यासाठी विविध मागण्यांसाठी गंगापूर तहसील कार्यालय इथे डपडे वाजवत अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। इलेक्शनच्या वेळेस सरकारने केलेला शेतकरी कर्जमाफीचा वायदा अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही। निराधार महिला यांना सरकारने आणि प्रशासनाने त्यांच्या समस्या सोडवून निराधार महिलांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाही आणि त्याचबरोबर रमाई घरकुल आणि मागास प्रवर्ग यांना घर बांधणीसाठी शासनातर्फे मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येईल असा आदेश शासनाकडून देण्यात आला होता, परंतु अद्यापही तो पूर्ण झालेला नसल्याने श्री प्रकाश पारखे यांनी प्रशासनाला जागे करून त्यांना आदेशाचे पालन लवकरात लवकर करावे अशी मागणी करण्यात आली। पण आता जी लिस्ट लागली त्याच्या लिस्टमध्ये सांगितले की तलाट्यावर नाही, मग तलाट्यावर नाही तर काय तुम्ही तुमचा फायदा एक्सेप्ट केलाच कसं काय? म्हणजे निवड गोरगरीब युगाव महिला लुटायचं काम यांनी लावलेले, त्या महिला त्यांना द्यायला पैसे नाही यांच्याकडे, म्हणून यांचं काम हे करीत नाही। कर्जमाफीचं काय म्हटलं? कर्जमाफी आता विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सन्माननीय देवेंद्र साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेबांनी म्हटले होते की कर्जमाफी करण्यात येईल, परंतु कर्जमाफीचं फक्त यांनी वापरा दाखवलेले आणि कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही। आम्ही देऊ फक्त आश्वासन देऊ राहिले, लाडक्या बहिणीला पिमुरले 2100 रुपये देऊ, परंतु हे तीन टाकी सरकार म्हणतं आम्ही असं म्हणलोच नाही, आमच्याकडे पैसेच नाही, आमच्याकडे हेच नाही। म्हणजे हे फळ काढू यांचं धोरण आहे आणि गोरगरीब जनतेला फक्त पैशाच्या जोरावर यांनी मोचाईकच घ्यायचे आणि यांना लुटायचं काम चालवलंय। त्यासाठी आज आंदोलन करत आहे। निवडणुकीपूर्वी सरकारने निराधार महिलांची समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन त्यांची मते लाटली, परंतु निवडून येऊन अद्यापही निराधार महिलांच्या समस्यांवर कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत। गंगापूर तहसील कार्यालयात याची विचारणा केली असता संबंधित अधिकारी कर्मचारी हजर नसतात असेही ते म्हणाले। शेतकरी वर्ग डोळे फाडून कर्जमाफीसाठी शासनाकडे आस लावून बसला असून अद्याप त्यांना खरीप पीक विमा किंवा पोट्याची प्रकारची कर्जमाफी मिळाली नाही। त्याचबरोबर रमाई घरकुल योजना आणि मागास प्रवर्ग यांच्या घरकुल बांधणीसाठी लोकांना वाळू उपलब्ध होत नाही। वाळू माफियांकडून वाळूची तस्करी होत असल्यानं गोरगरिबांना वाळू भेटत नाही। शासनाने घरकुल धारकांना वाळू मोफत देण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता, त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नसल्यानं गरीब जनता परेशान आहे। तरी सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं निवेदन प्रकाश पारखे यांनी गंगापूर तहसीलदार यांना सादर केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।